सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। जे पण शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जो 7वा हप्ता भेटणार होता त्याची वाट बघत होते मित्रांनो, आकर शेवट त्याचं जे वाट बघण्याचा वेळ आहे तो संपलेला आहे आणि मित्रांनो 7व्या हप्त्याबाबतचा जो GR आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जो GR आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे व काय काय नवीन अपडेट आहे या बाबतीत बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो तुम्ही हा GR वाचू शकता। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो GR ची तारीख बघू शकता 3 सप्टेंबर 2025 इथं देण्यात आलेले आहे। आता पुढे काय म्हटलं आहे ते पण आपण लगेच बघून घेणार आहोत। मित्रांनो सन 2023-24 पासून जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले तर त्यांना वर्षाला 6,000 रुपये PM किसान योजनेअंतर्गत आणि 6,000 रुपये सन्मान निधी योजनेअंतर्गत दिले जात होते। मित्रांनो असे 2 हप्ते मिळून जे वर्षाला 12,000 रुपये त्यांच्या खात्यावरती येत होते। आता भरपूर दिवस झाले जे PM किसान सन्मान निधी या योजनेचा हप्ता आहे तो भेटत होता, पण जे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आहे तो भरपूर शेतकऱ्यांना भेटलेला नाही। इथे बघू शकता मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना लाभ अदा करण्यामध्ये जो पहिला हप्ता आहे, दुसरा हप्ता आहे, तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि 5वा हप्ता, 6वा हप्ता हा भेटलेला आहे आणि 7वा, 8वा आणि 9वा हप्ता आहे तो आणखी भेटलेला नाही मित्रांनो। आणि 20वा हप्ता जो होता PM किसान योजनेअंतर्गत तो तुम्हाला 2/8/2025 म्हणजे 2 सप्टेंबर 2025 रोजी तुमच्या खात्यावरती वितरित केला होता। मित्रांनो ज्यांचे पण एप्रिल ते जुलै 2025 मध्ये हप्ते थकले होते PM किसान महासन्मान निधी या योजनेअंतर्गतचे, तर ह्या GR मुळे जी प्रस्तावना आहे ती मांडण्यात आलेली आहे। जी रक्कम आहे ती तुम्हाला बघू शकतात 1900 जवळपास 32.72 कोटी रुपये इतकी जी शासन आहे ती मदत करणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना। पण मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी चेक करायचं आहे तुमचं जे आधार सीडिंग रजिस्ट्रेशन ते तुमचे प्रोसेस आहे किंवा या जे स्टेटस असतात ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे कसं चेक करायचं आहे या बाबतीत जर व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ पण आपण आपल्या YouTube चॅनल मराठी माहितीवाला इथे बनवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, नाहीतर कमेंट करा। तुम्हाला ते सीडिंग किंवा जे स्टेटस असतात जे योग्यरित्या चेक करतात त्याची जे प्रोसेस आहे त्यावरती जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचे लिंक मी तुम्हाला कमेंट मध्ये देणार आहे, त्याच्यासाठी नक्कीच कमेंट करा। आता इथं बघू शकतात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ करण्यासाठी जो निधी आहे तो वितरित करण्यात हे GR मार्फत ही बाब वरती आणण्यात आलेला आहे। आता मित्रांनो तुम्हाला हे जे हप्ते आहेत नमो शेतकरी योजनेअंतर्गत किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जो मिळणारा हप्ता आहे जो की एप्रिल 2025 आणि जुलै 2025 मध्ये भेटणार होता तो तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये बघायला भेटणार आहे। मित्रांनो तुम्हाला येत्या 8 ते 15 दिवसांमध्ये हे जे पैसे आहेत तुमच्या खात्यावरती येतील, पण तुम्हाला त्या अगोदर तुमचं आधार सीडिंग, तुमचं PM किसान योजनेचा स्टेटस, सर्व जी माहिती आहे तुम्हाला एकदा चेक करून बघायची आहे। सर्व जर व्यवस्थित असेल तर तुम्ही या हप्त्यासाठी लाभार्थी राहणार आहे। तर मित्रांनो ही काही नवीन महत्त्वाची अपडेट होती, नवीन हा GR होता तो आज आपण थोडक्यामध्ये डिस्कस केलेला आहे। तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।